नमो दुर्गा. आता माझ्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये तर आपण जाणून घेतलो आहोत की आईने 5 रिपूला आपल्या 5 महाप्रभावी शस्त्राने कसे मात केले आहे. पण 6वा रिपू जो यापैकी सर्वात मोठा मानला जातो तो होता काम. आणि काम हा रिपू ने अनेक अशा विकारांना आपल्या सोबत घेऊन आईच्या भक्तांवर त्याने प्रहार केला. आता आई अंबाबाई आपल्या दिव्य अशा स्वरूपात आली आणि तिने कामाचा पूर्ण अस्तित्व मिटवण्यासाठी त्याच्यावर प्रहार केला. पण तिच्या मार्गामध्ये साक्षात त्रिदेव आले आणि आईला विनंती करू लागले, कारण काम हा रिपू या जगासाठी तेवढाच महत्वाचा आहे, कारण हा जग या कामामुळेच पुढे जाईल. त्यामुळे आई भवानी तेथे थांबली. पण नियतीचा चक्र तर चालला होता. काम आणि त्याच्या विकाराने, अनेक अशा विकारी शक्तींनी आईच्या भक्तांवर घात तर घातलाच होता. पण काम ह्या आईच्या महातेजाला घाबरून कापू लागला आणि त्याने आईकडे वर मागितले आणि तो आईच्या शरणार्थ गेला. आता कामाने आईला सांगितले की जेव्हा तुझा मळवट म्हणजे तुझा हा भंडारा तुझ्या भक्ताच्या कपाळी लावेल तेव्हा या विकारांचे प्रभाव नाहीसे होईल. आणि 21 मिनिटांपर्यंत कोणत्याही माणसाच्या अंगात हा क्षण म्हणजे हा रिपू हा विकार ठरणार नाही. त्याचबरोबर जर आई तुझे भक्त जर माझ्यामधला आणि तुझ्यामधला भेदच नाही जाणले तर पूर्ण आयुष्यभर जेव्हापर्यंत त्यांची बुद्धी येत नाही तोपर्यंत मीच अंबाबाई म्हणून नाचणार, मीच तुळजाभवानी होऊन नाचणार. म्हणूनच आई भवानीला तर माहिती आहे माझ्या भक्तांच्या मनात माझ्याबद्दल अतूट अशी भक्ती आहे, पण या मार्गात या पायरीत ते अडकले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एका गुरुची आवश्यकता आहे. पण कलियुगात असा गुरु अजून निर्माणच नाही झाला, कारण ज्यांना जे गुरु मानतात त्यांच्या सुद्धा अंगात येतच आहे.